6 तारखेला एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्या घटनेचा आम्ही निषेध करतो। सावित्रीबाई फुलेच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बद्दलची भूमिका सातत्यानं आम्ही विधानसभेतही मांडतो, तरी सरकार त्याच्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करताना आपल्याला दिसते आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुली लापत्ता झालेल्या आहेत, महिला लापत्ता झालेल्या आहेत। काही ठिकाणी तर पोलीस मुद्दामून रिपोर्ट सुद्धा त्याची नोंद करत नाही। एखादी महिलाला किंवा एखाद्या मुलीला वापस आणलं तर त्याचं इव्हेंट केलं जाते। महाराष्ट्रामध्ये जवळपास 45,000 मुली आणि महिला आज गायब आहेत। त्या कुठे आहेत हे अजूनही सरकारजवळ माहिती नाही। योगायोगानं राज्याचे गृहराज्यमंत्री भंडाऱ्याचे पालकमंत्री आहेत। आता भंडाऱ्याचे पालकमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री आणि त्यांच्याच भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदामध्ये दिवसाढवळ्या अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असेल तर गुन्हेगारी मध्ये असलेली भीती, गुन्हेगार प्रवृत्तीमध्ये असलेली भीती आता संपुष्टात आलेली आहे। हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्याचे गृहमंत्री ज्या नागपूरमध्ये आहेत त्या नागपूरमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडतात आहेत। पुण्याच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं 55 दिवसामध्ये आरोपीला ट्रिपल फाशीची सजा देण्यात आली, त्याच पद्धतीनं भंडाऱ्याच्या प्रकरणामध्ये सरकारने पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणावरच फास्ट ट्रॅक मध्ये कारवाई करून या पद्धतीनं काम करावं, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।